आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि कडक उन्हाचे चटके आपण सगळे अनुभवत आहोत. तर हा जो उन्हाळा असतो याला आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतू असं म्हटलं जातं. आणि ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये साधारण शिशिरापासून थंडीचा जो पुढचा महिना शिशिर ऋतू, वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, या 3 ऋतूंमध्ये सूर्य हा उत्तरायणामध्ये प्रवेश करत असतो. आणि उत्तरायणामध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करतो त्याला आयुर्वेदामध्ये आदान काल असं म्हटलं जातं. या आदान कालामध्ये सूर्य आपल्या शरीरातली जी काही सोमगुण असतो, जो थंडावा असतो, त्याचं आकर्षण त्याच्या तीक्ष्ण तीव्र किरणाने शोषून घेत असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढणं, शारीरिक बळाचा ऱ्हास होणं, शारीरिक बळ जरा कमी पडणं, हे पद्धतीने शरीरामध्ये बदल आपल्याला होत असतात आणि शरीर थोडं निस्सत्व याच्यामध्ये आपण होतं. आपण बघतो की थंडीमध्ये आपला उत्साह खूप चांगला असतो, किती काम केलं तरी दमायला कमी येतं. तेच उन्हाळ्यामध्ये थोडंसं जरी काम केलं, थोडं जरी चाललं तर लवकर थकायला येतं. त्याचं कारणच ते आहे की सूर्याची जी काही तीक्ष्ण तीव्र किरण असतात ती आपल्या शरीरातली ताकद खेचून घेत असल्यामुळं आपल्याला उन्हाळ्यामध्ये थकवा जरा लवकर येत असतो. आणि अशा उन्हाळ्यामध्ये आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट ऋतुचर्या याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ऋतुचर्याचा वापर जर आपण याच्यामध्ये जर केला तर नक्कीच आपण उन्हाळ्यामुळे होणारे जे शरीरातले विविध बदल असतात त्या बदलांवर नियंत्रण ठेवू शकतो. ते कमीत कमी होतील असं आपण करू शकतो आणि शारीरिक ऊर्जा, शारीरिक बळ, शारीरिक उत्साह, शरीरातली उष्णता सगळ्या नियंत्रणात आपण ह्या माध्यमातून ठेवू शकतो. एकूणच आपण शरीराचं आरोग्य ह्या माध्यमातून ठेवू शकतो जर आपण आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली ग्रीष्म ऋतुचर्या पाळली तर. आता ग्रीष्म ऋतुचर्या म्हणजे काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये प्रामुख्यानं आपण जे विविध पेय पदार्थ जे पितो ते पेय पदार्थांमध्ये विशेषतः गोड, थोडं थंड, स्निग्ध आणि द्रव म्हणजे पातळ अशा पदार्थाचे पेय पदार्थ जर आपल्या जर सेवनामध्ये जर असतील ते आपल्याला शरीराला तर्पण द्यायचं कार्य करतात, शारीरिक बळ टिकून ठेवायचं कार्य करतात. ते कुठले ते आपण बघूयात. प्रामुख्यानं जसं आपलं साधं पाणी असेल, माठातलं वाळा सिद्ध पाणी जरी आपण साधं घेतलं किंवा आपण जे प्यायचं माठातलं पाणी असतं, हे माठच का म्हणतो की माठामधले जी काही गारवा असतो पाण्यात तो नैसर्गिक गारवा असतो आणि तो गारवा आपल्या शरीराला अनुकूल असा असतो. वाळा सिद्ध जल असेल, वाळ्याने युक्त पाणी असेल, गुलाबाच्या पाकळीने सिद्ध केलेलं पाणी असेल किंवा जे आपलं पाठातलं पाणी असतं त्याच्यामध्ये थोडासा नकळत भीमसेनी कापूर एकदम थोड्या प्रमाणात जर टाकला तर तो शरीरामध्ये आपल्याला गारवा उत्पन्न करायला चांगल्या पद्धतीने फायदा करत असतो. त्याच पद्धतीने विविध सरबत जे असतात जसं की आता वाळ्याचं सरबत असेल, आवळ्याचं सरबत असेल, गुलाबाचं सरबत असेल, चंदनाचं सरबत असेल, कैरीचं पन्ह असेल, नारळाचं पाणी असेल, उसाचा ताजा रस असेल, असे पेय पदार्थ जरी आपण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपलं ऊन शरीर उन्हाळ्यात तापलेलं असतं आणि ज्यावेळेस आपल्याला थकवा त्या ऊर्जा सगळ्यांना जात असतो तर तर्पणासाठी किंवा शारीरिक बळ आपल्याला टिकून ठेवण्यासाठी त्याचा वापर आपण जर केला त्यात आपल्याला शारीरिक बळ टिकून ठेवायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याच पद्धतीनं कोमट दूध घेणं, कोमट दुधामध्ये थोडा शतावरी कल्प टाकून किंवा शतावरी पावडर कोमट दुधामध्ये टाकून घेणं अशा पद्धतीने जर आहार त्याच्यामध्ये जर ठेवला तर तो देखील आपल्याला शारीरिक बळ आणि उत्साह टिकून ठेवायला चांगल्या पद्धतीने मदत करतो. त्याच पद्धतीने मनुका जे असतात, मनुका सिद्ध पाणी याचाही वापर याच्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये जर केला तर आपल्याला शारीरिक बळ टिकवायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. खजुराचं पाणी असेल, खजुराचं सरबत असेल, चिंचेचं थोडंसं नकळत सरबत असेल, कोकम सरबत असेल, याचा जरी आपण वापर जर उन्हाळ्यामध्ये जर केला तर तो आपल्याला शारीरिक बळ टिकवायला त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. त्याच पद्धतीने आपण असं बघतो की आंबट पदार्थ खाणं, तिखट खाणं, कडू खाणं हे उन्हाळ्यामध्ये जरासं टाळावं. कारण हे 3 रस जे आहेत, आंबट गोष्टी ज्याच्यात जर जास्त खाल्ल्या त्यामुळे जरा उष्णता जास्त असते. मीठ जास्त खाल्लं त्याने देखील उष्णता वाढू शकते. तिखट जास्त खाल्लं तिखटामध्ये पण उष्णता असते आणि कडू जर खाल्लं तर कडू पदार्थ शरीरातले धातू बळ, शारीरिक बळ कमी करायला कडू पदार्थ कारणीभूत ठरतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तिखट जास्त खाणं, कडू जास्त खाणं, जास्त आंबट खाणं, मीठ जास्त खाणं शक्यतो टाळावेत आपण. पण ह्या गोष्टीच्या आपल्या शरीरातल्या शारीरिक बळाला, शारीरिक ताकदीला किंवा आपण त्याला इम्युनिटी आयुर्वेदामध्ये शारीरिक बळ म्हणजे इम्युनिटी असं आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. इम्युनिटी आपली शरीराची कमी करणाऱ्या गोष्टी हे 4 रस प्रामुख्याने कारणीभूत असतात. आणि कैरी बऱ्याच दिवस आता उन्हाळ्यामध्ये सगळीकडे कैऱ्या असतात बाजारामध्ये आणि कैरी खाण्याची इच्छा मोह कोणालाही आवडत नाही. तर देवानी ऋतूनुसार फळं उत्पन्न करून जीवसृष्टीवर फार मोठे उपकार देवानी निर्माण केलेले आहेत. तर आंबा जो म्हणतो आपण, कैरी जी येते ती शक्यतो ते उन्हाळ्यामध्येच कैरी आणि आंबा येत असते. तर कैरी जी आहे कैरीमध्ये थोडा आंबटपणा असतोच, पण त्या कैरीमध्ये थोडासा गुळाचा जर वापर आपण केला, त्याला थोडी फोडणी देऊन ती जर कैरी जर सेवन केली तर शरीराला थोडंसं बळ आणि हुशारी त्याने आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. माफक प्रमाणामध्ये कैरीचं सेवन करावं, पण त्याला गुळाचा वापर करून ते करावं दुपारी जेवणात थोडंसं आणि अधूनमधून खावं, नेहमी खाऊ नये. बऱ्याच जणांना असा एक गैरसमज असतो की दही खाणं म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता कमी येते, त्याच्यामुळे बरीच लोक उन्हाळ्यामध्ये थंडावा उत्पन्न करण्यासाठी दह्याचं सेवन करत असतात. तर आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये दही खाणं 100% चुकीचं आहे, कारण दही या मुळामध्ये उष्ण असतं जास्त. बाहेरची उष्णता आणि दह्याची उष्णता एकत्र येऊन पुढे जाऊन विविध रक्ताचे आजार, रक्तपित्त, त्वचा विकार, रक्तपित्त म्हणजे काय की कुठेही रक्तस्रावाची टेंडन्सी बॉडीमध्ये उत्पन्न होणं, विविध त्वचेचे विकार, शरीरावर सूज येणं,
सर्दी उत्पन्न होणं, बॉडीमध्ये ऑब्स्ट्रक्शन डेव्हलप होणं, इतकंच काय आपले हृदय असेल, फुफ्फुस असेल, याच्या वाहिन्यांमध्ये ऑब्स्ट्रक्शन देखील दही नियमितपणे सेवन केले त्याने उत्पन्न होऊ शकतात. ज्यांना मुळात आम्लपित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी जरी दहीचं सेवन जर केलं, त्यांचं आम्लपित्त जास्त उभारून येतं, जास्त उफाळून येतं, त्यांचं आम्लपित्त त्यातनं जास्त वाढतं. त्याच्यामुळे दह्याचं सेवन उन्हाळ्यामध्ये करू नये. बरेच जणांना त्याऐवजी काय करावं आपण, जर आपल्याला आम्ल प्रकृती आपली नसेल, आम्लपित्ताचा वगैरे जर काही त्रास नसेल, तर गोड ताजं ताक आणि त्यात थोडंसं कोथिंबीर टाकून ते ताकाचं जर पातळ ताक जर आपण सेवन दुपारच्या जेवणामध्ये जर केलं, ते आपल्याला याच्यासाठी थोडं एक जे आहे आपण तरपणासाठी किंवा हुशारीसाठी आपल्याला त्याने फायदा होऊ शकतो. तर ह्या पद्धतीने आपला आहार असावा. त्याचप्रमाणे उन्हाची बाधा होऊ नये त्यासाठी चंदनाचं गंध जर आपण कपाळाला जर लावलं, गळ्याला थोडंसं लावलं, त्याने आपल्याला उन्हाची बाधा व्हायचं आपण त्यातनं टाळू शकतो. त्याच पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये कपडे जे वापरतो शक्यतो कॉटनचे कपडे वापरावेत, सैल कपडे वापरावेत, जेणेकरून आपल्याला उष्णता त्यातनं शरीरामध्ये जास्त जाणवणार नाही. आणि आपला जो आहार असतो, आहारामध्ये आपण शेवाय आपल्या सगळ्यांना परिचित, शेवायाचा भात थोडंसं दूध तूप साखर टाकून खाणं, त्याच पद्धतीने पांढरा शुभ्र तांदळाचा भात बिना मिठाचा दूध तूप साखर टाकून खाणं, हे देखील आपल्याला उन्हाळ्यामध्ये शरीराला जर असं हुशारी द्यायला, बळ द्यायला चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरू शकतं. जे नॉनव्हेज खाणार लोक त्यांनी थोडंसं मांस रस वगैरे ते सेवन करू शकतात. आंबा जो उन्हाळ्यामध्ये येतो, आंब्याचा मुबलक वापर सगळ्यांनी आहारामध्ये भरपूर करावा, जेणेकरून त्याने शारीरिक बळ वाढतं, शरीरातली उष्णता वाढलेली कमी येते, आम्लपित्तासारखा असलेला त्रास त्यातनं कमी व्हायला मदत होते. विविध वाताचे आजार, संधिवातासारखे आजार ते देखील त्याने नियंत्रण द्यायला आपल्याला चांगल्या पद्धतीने आंब्याचा फायदा होत असतो. रात्री थोडंसं थंड ठिकाणी झोप घ्यावी, जेणेकरून झोप शांत व्यवस्थित पूर्ण होईल आणि मग आपल्या दुसऱ्या दिवशी शरीराची उत्साह, ऊर्जा आणि त्यातनं चांगल्या पद्धतीने आपल्याला टिकून राहील. त्या पद्धतीने आपलं उन्हाळ्यामध्ये सगळं आचरण असावं. जास्त गरम स्पायसी वगैरे खाणं टाळावं. भूक थोडी या काळामध्ये मंदावलेली असते, त्याच्यामुळे भुकेपेक्षा 2 घास कमी खाणं आणि हलकं पातळ अन्न खाणं हे उन्हाळ्यामध्ये शक्यतो प्रेफर करावं. फळांचा वापर उन्हाळ्यामध्ये मुबलक करावा. अशा पद्धतीने आपल्याला उन्हाळ्यामध्ये आहाराचं सेवन जर आपण केलं, त्यातनं आपण आपली जे काही शारीरिक आरोग्य चांगलं टिकून ठेवण्यास मदत होते. त्याच पद्धतीने नियमितपणे डोक्याला खोबरेल तेल जिरवणं, तळपायाला खोबरेल तेल जिरवणं, उन्हातून आल्यानंतर पाय थंड पाण्याने धुणं, ह्या पद्धतीने करणं, ह्या पद्धतीने जर आपण आचरण जर आपण ठेवलं, त्याने देखील आपल्याला ह्या अवयवांचं आपण रक्षण करण्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत त्यातनं होईल. हे सर्व टिप्स जर आपण उन्हाळ्यामध्ये जर पाळल्या, नक्कीच आपण आपलं उन्हापासून संरक्षण आपल्या शरीराचं करू, आपलं आरोग्य चांगलं ठेवू आणि एजिंग प्रोसेस देखील आपण त्यातनं सुधारणा करण्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होईल. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला पंचकर्मातील तिक्त क्षीर बस्ती, औषधी तुपाची बस्ती, ह्याचा जरी आपण याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जर वापर वैद्याच्या सल्ल्यानं जर केला, त्यातनं देखील आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होईल. धन्यवाद.